तर भारतीय जेवणाचं ताट हे आयडियल ताट आहे. कारण का, तर आपण कधीही चटणी भाजीसारखी खात नाही किंवा भाजी चटणीसारखी एवढीशी खात नाही. त्याच्या जागा आणि त्याचं प्रमाण ठरलेलं असतं आणि त्यामुळे भारतीय ताटामध्ये तुमची डावी बाजू उजवी बाजूही बॅलन्स केलेली असते. आणि म्हणून तुमच्या जे बॅलन्स डाएट आहे की ज्याच्यामध्ये तुमचं प्रोटीनचं प्रमाण, कार्बोहायड्रेटचं प्रमाण, फॅटचं प्रमाण, व्हायटॅमिन्स, मिनरल, पाणी, ह्या सगळ्या गोष्टी जर प्रपोर्शनमध्ये असतील तर त्याला संतुलित आहार म्हणतात. पण हल्लीच्या जगामध्ये बरेच वेळा ते संतुलित आहार नसतो. काही एकतर दोन गोष्टी असतात की एकतर आपल्याकडे ईटिंग डिसऑर्डर असते किंवा डिसऑर्डर्ड ईटिंग असतं. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि तरुणाईत तर याचं प्रचंड फॅड आहे. म्हणजे बोलताना मगाशी आपण म्हणलं पण की मग इंटरमिटंट फास्टिंग करावं का, मेडिटेरियन डाएट करावं का, दीक्षित डाएट करावं का, तुम्ही कुठलंही नाव द्या. पण हे करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं वजन कमी होत असताना आपली ताकद कमी होत नाही आहे ना, विकनेस जाणवत नाही आहे ना. आणि त्यामुळे ह्या जे डाएट फॉलो करताय ते एकतर तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचं, हे माझं तरुणाईला अगदी सांगणं आहे. कारण हल्ली उपासाच्या नावाखाली एक तर उपासमार होते किंवा दुप्पट खाणं होतं. जसं एकादशी दुप्पट खाशी म्हणतात तसं दुप्पट खाणं होतं. मग त्या दोन्ही गोष्टी शरीराला घातक आहेत.